हॅलो एव्हरीवन. काल आपण HTML लिंक्स कलर बघितलेले होते. HTML कलर लिंक्स मध्ये जास्त ओव्हरव्ह्यू घेऊयात. तर ज्यावेळेस एखादी URL असेल तर ती अनव्हिजिटेड असेल तर त्याचा कलर आहे तो ब्ल्यू आणि अंडरलाईन दिसतो. व्हिजिटेड आहे, व्हिजिटेड मध्ये आपला जो कलर आहे तो पर्पल आणि अंडरलाईन दिसतो. आणि ज्यावेळेस ऍक्टिव्ह असतं त्यावेळेस आपण ज्यावेळेस त्या URL ला ओव्हर करेल त्यावेळेस तो कलर चेंज होतो. ठीक आहे. तर काल आपण हे बघितलेलं ऑलरेडी की ज्यावेळेस लिंक व्हिजिटेड असते आणि ऍक्टिव्ह असते त्यावेळेस आउटपुट कसं असतं. ठीक आहे. तर इथे बघू शकता ऑलरेडी मी लिंक कलर्स टाईपचे HTML लिंक कलरचे 3 टाईप बघितलेले आहेत आपण. अनव्हिजिटेड, व्हिजिटेड, ऍक्टिव्ह. आणि आता कलर बघा इथं ज्यावेळेस मी दिस इज अ लिंक आहे या बटनवरती क्लिक केलेलं नाहीये. ठीक आहे. तरी पण याच्यावरती बघा कलर जो आहे आपला कसा दिसत आहे. आणि ज्यावेळेस मी आता ओव्हर करते म्हणजे त्याला करंटला ऍक्टिव्ह आहे तर त्यावेळेस तो कलर चेंज होते आणि दिस इज लिंक आहे ती URL पण काय होते चेंज होते. बरोबर. तर हे काय आहे की HTML कलर लिंक्स आहेत. म्हणजे हे आपण कशासाठी यूज करतो नॉर्मली की ज्यावेळेस एखादी वेबसाईट आहे गुगलवरती सर्च करायला जातो तर गुगलवरती सर्च करायला गेल्यानंतर काय होतं की डायरेक्टली लिंक ऑलरेडी ओपन केली असेल तर काय दिसतं की तो पर्पल आणि अंडरलाईन मध्ये दिसेल. बरोबर. म्हणजे जर तुम्ही ती लिंकच ओपन नाही केलेली तर त्याला काय दिसेल ब्ल्यू कलर आणि अंडरलाईन. ओके. आणि ज्यावेळेस आता मी बघा ऑलरेडी बटनवरती माझा कर्सर आहे. ओके. आणि बटनवरती कर्सर आहे त्यामुळे काय झालं की माझा जो बॅकग्राऊंड आहे आणि दिस इज अ लिंक टाईप केलेला आहे ते काय झालेलं आहे ऍक्टिव्ह झालेलं आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय की ज्यावेळेस पण तुम्ही हे इम्प्लिमेंटेशन करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला असं बॅकग्राऊंडला ऑलरेडी क्रिएट करावं लागेल. ओके. आणि क्रिएट केल्यानंतर मग तुम्हाला कळेल की ज्यावेळेस ऍक्टिव्ह असते म्हणजे फॉर एक्झाम्पल काय ऍक्टिव्ह हे कशासाठी यूज होतं नॉर्मली ज्यावेळेस आपली एखादी वेबसाईट आहे नेव्हिगेशन बार आहे जर आपण होम पेजला क्लिक केलं तर होम पेजला ऍक्टिव्ह दाखवायला पाहिजे. ओके. त्यावेळेस ती लिंक ऍक्टिव्ह असते. ज्यावेळेस आपण अबाउटसच्या पेजवरती रिडायरेक्ट होईल तर अबाउटसच्या पेजवरती गेल्यानंतर ती जो अबाउटस वर्ड आहे तो हायलाइट झालेला पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करतो की ऍक्टिव्ह लिंक यूज करतो. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघितलेले सगळे HTML इनपुट टाइप्स. ऍक्च्युअली हे कशासाठी यूज करतो आपण. ठीक आहे. तर एखादा जर आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म क्रिएट करायचे बरोबर. आता हे काय झालेत आपले हे सगळे काय आहेत आपले HTML इनपुट टाइप्स आहेत. इनपुट टाइप म्हणजे काय की ज्याच्यामध्ये बटन. ओके. ऑलरेडी तर आपण बटन क्रिएट करतो बरोबर. पण ज्यावेळेस आपण इथे आउटपुट बघतो ठीक आहे तर हे बघा हे काय बटन आहे पण याच्यावरती काय राईट डाऊन केलेलं आहे का नाही. आता एम्प्टी बटन डिस्प्ले झालेलं आहे बरोबर. पण ते जर आपण बटन मध्ये डिस्प्ले केलं आणि त्याला जर टेक्स्ट दिली असती तर काय झालं असतं ते डिस्प्ले झालं असतं. ठीक आहे. तर आपण काय करतोय हे की जेवढ्या पण काय आपले एक्झाम्पल आहेत तर याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण की डायरेक्टली टेक्स्ट आणि टेक्स्ट मध्ये डायरेक्टली आपण काय केलेलं आहे इनपुट टेक्स्ट इनपुट टाईप आहेत. तर जसं आपण रजिस्ट्रेशन फॉर्म क्रिएट करतो तर रजिस्ट्रेशन फॉर्म क्रिएट करताना आपल्याला जर युजर नेम पासवर्ड टाकायचे लॉग इनला किंवा एखादा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे आणि रजिस्ट्रेशन फॉर्मला आपल्याला काय काय टाकायचं की एंटर युअर फर्स्ट नेम एंटर युअर लास्ट नेम. त्याच्यानंतर आपण सिलेक्ट युअर डेट ऑफ बर्थ ऍड्रेस सिलेक्ट करायला सांगतो किंवा ड्रॉपडाऊन मध्ये सिलेक्ट करायला सांगतो. तर त्यावेळेस आपल्याला हे सगळे इनपुट आहेत ते इनपुट सगळे आपल्याला करावं लागतात. त्यासाठी आपण कोणते कोणते केले जस्ट ओव्हरव्ह्यू बघूया. इनपुट मध्ये टाईप बटन चेकबॉक्स घेतला कलर डेट. आता बटन मध्ये बटन येतं चेकबॉक्स असेल तर आपण मल्टिपल्स ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. त्यावेळेस कलर सिलेक्ट करायचा असेल तर कलर घेतो. डेट साठी आपण डेट घेतलेला आहे डेट टाइम लोकल. ईमेल साठी @ कंपल्सरी पाहिजे. फाईल असेल तर चूज फाईल ऑप्शन येतं. हिडन असेल तर तो हाईड होणार. जसं आपण काल बघितलं एखादा युजर आयडी आहे तो तुम्हाला कोडिंग मध्ये द्यायचा आहे पण तो पार्ट तुम्हाला ऍज अ युजर साईडला डिस्प्ले नाही करायचा त्यावेळेस तुम्ही त्याचा टाईप आहे तो हिडन टाकणार आहे. त्यानंतर आपण टाईप बघितला इमेज मध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्या इमेजला क्लिक करता त्यावेळेस ते इमेजला पण इमेज पण आली पाहिजे तिथे. ठीक आहे. तर त्यासाठी मंथ मध्ये स्पेसिफिक मंथ आणि इयर डिस्प्ले केलं. नंबर ज्यावेळेस आपण एखादा मोबाईल नंबर फोन नंबर टाकतोय त्यावेळेस जो आपला पॅटर्न आहे त्याच्यानुसार आपला मॅनेज झाला पाहिजे. पासवर्ड बघितलं ज्यावेळेस एखादा पासवर्ड आहे आपण टाईप करतोय पण तो विजिबल नाही दिसायला पाहिजे म्हणून आपण काय केलं पासवर्ड फील्ड टाकली. रेडिओ बटन रेंज रिसेट सर्च सबमिट टेल टेक्स्ट टाइम URL आणि वीक.
हे आपण काल बघितले होते. त्याच्यानुसार आपण काय केलंय एक्झाम्पल पण बघितले. ठीक आहे. आता बघा इथे वीक मध्ये काय झालं ऑलरेडी वीकली दिसते. तर हे सगळे काय आहेत आपले इथून इथपर्यंत सगळे HTML इनपुट टाईप आहेत. ठीक आहे. हे सगळ्यांना माहित असणं कंपल्सरी आहे. कारण ज्यावेळेस आपण एखादा फॉर्म क्रिएट करतोय त्यावेळेस फॉर्म क्रिएट करताना हे सगळे आपल्याला काय पाहिजे असतात HTML इनपुट एलिमेंट्स पाहिजे असतात. ठीक आहे. आता HTML फॉर्म आहे ज्यावेळेस आपण एखादा फॉर्म क्रिएट करतोय बरोबर. तर ज्यावेळेस इनपुट एलिमेंट यूज करणार आहे त्यावेळेस कंपल्सरी आपल्याला काय पाहिजे फॉर्म पाहिजे. कारण विदाउट फॉर्म आपण ते यूज नाही करू शकत. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय यूज केलं लेबल आणि इनपुट टाईप टेक्स्ट यूज केला. ठीक आहे. हे कशासाठी फॉर्मसाठी. म्हणजे फॉर्मने आपण एक्झाम्पल घेतले रेडिओ बटन. रेडिओमध्ये आपण काय केलं की सिलेक्ट वन ऑफ देम बरोबर. जे फेवरेट आहे ते ओनली वन सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आपण चेकबॉक्स बघितला. चेकबॉक्स मध्ये आपण मल्टिपल सिलेक्शन करू शकतो. सबमिट बटन आहे. आता ज्यावेळेस मी एखादा फॉर्म क्रिएट करेल बरोबर. फॉर्म क्रिएट म्हणजे काय की लॉग इन पेज क्रिएट केलं त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन केलं पण जोपर्यंत आपण हे सबमिट टाकत नाही तोपर्यंत त्याला ऍक्शन जाणार नाही बरोबर. ऍक्शन काय आहे ऍट्रिब्यूट आहे. म्हणजे जर आपला हा डायनामिक कोड असेल तर त्याच्यामध्ये आपण सबमिट जी आपली URL आहे ती टाकली तर काय होईल त्याने डेटाबेसमध्ये इन्सर्ट होईल. त्यासाठी आपण मेथड यूज केली पोस्ट सिक्युअर आहे. टार्गेट ब्लँक का टाकलं कारण ज्यावेळेस आपण सबमिट करेल त्यावेळेस त्याचं जे काही पेज असेल ते न्यू टॅबला ओपन झालं पाहिजे म्हणून आणि ऑटो कम्प्लीट ऑन केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इनपुट टाईप टेक्स्ट म्हणजेच काय की टेक्स्ट याच्यामध्ये आपण युजर नेम पासवर्ड आपल्याला जे पाहिजे ते आपण टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल फर्स्ट नेम लास्ट नेम. इनपुट टाईप पासवर्ड असेल तर याच्यामध्ये काय होतं की ऑलरेडी आपण बघितले पासवर्ड मध्ये काय होतं की टाईप केलेला पासवर्ड आहे तो डिस्प्ले होत नाही पेजवरती. ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय यूज केलं पासवर्ड फील्ड यूज केलं. तर हे बघा आता इथे मी टाईप केले तर इथे काय होते तो पासवर्ड आहे जो इथे टाईप नाही होते. इट्स कॉल्ड इनपुट टाईप पासवर्ड. ओके. त्याच्यानंतर इनपुट टाईप सबमिट बघितलं आपण बरोबर. इनपुट टाईप सबमिट मध्ये काय झालं की ज्यावेळेस आपण एखादं सर्च करतोय किंवा टाईप केल्यानंतर सर्च करतोय त्यावेळेस ते एखादी ऍक्शन आहे ते स्पेसिफिकला रिडायरेक्शन करतोय आपण पेजला. ठीक आहे. त्यानंतर आपण रेडिओ बघितलं. चेकबॉक्स ऑलरेडी वरती बघितलेलं तेच घेतलं होतं. इनपुट टाईप बटन जर आपल्याला इनपुट मध्ये टाईप बटन द्यायचं असेल तर आपण काय केलं की ऑन क्लिकला आपण काय केलंय वेलकम टू ओपन क्लस्टर टाकलेलं आहे आणि व्हॅल्यू काय दिली याच्यामध्ये की क्लिक मी हिअर टू डिस्प्ले टेक्स्ट. बिकॉज हा जो इनपुट टॅग आहे तो एम्प्टी टॅग आहे बरोबर. कारण ह्याला जो आहे तो एन टॅग नाहीये म्हणून आपण काय केलं याची जी व्हॅल्यू आहे टेक्स्ट आहे ती आपण काय केली व्हॅल्यू मध्ये डिस्प्ले केली. म्हणजेच काय की ज्यावेळेस आपण याच्यावरती क्लिक करणार आहे कुठे क्लिक हिअर टू डिस्प्ले टेक्स्ट याच्यावरती क्लिक करेल त्यावेळेस काय झालं एक पॉपअप विंडो ओपन झालेला आहे बरोबर. तर हे यूज केलं. त्याच्यानंतर आपण कलर चूज केला बरोबर. कलर साठी आपण एक एक्झाम्पल घेतलं चूज युअर फेवरेट कलर. ज्यावेळेस आपण याच्यावरती क्लिक करतो जसं आपल्याला कलर पाहिजे त्याने आपण काय करू शकतो सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर त्याप्रमाणे आलं इथे RGB कलर कोडिंग पण आलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर इनपुट टाईप डेट ज्यावेळेस डेट सिलेक्ट करायची असते त्यावेळेस आपण स्पेसिफिक डेट असं सिलेक्ट करू शकतो. त्याला आपण मिनिमम आणि मॅक्झिमम ऍट्रिब्यूट पण देऊ शकतो. ठीक आहे. इनपुट टाईप डेट टाइम लोकल मध्ये काय होईल की डेट आणि 24 हॉर्स टाइम पण डिस्प्ले होईल. ओके. जसं की आपण आता हा डिस्प्ले केला. त्याच्यानंतर ईमेल ज्यावेळेस आपण ईमेल टाईप करतो ज्यावेळेस सबमिट कराल त्यावेळेस तो काय म्हणेल की ईमेलला व्हॅलिडेशन आहे की @ कंपल्सरी पाहिजे जर नसेल तर तो घेणार नाही. आपण त्यासाठी काय यूज केलं तर इनपुट टाईप ईमेल यूज केलेला आहे. ठीक आहे. ते बघा डेट टाइम याच्यामध्ये इनपुट टाईप काय यूज केलं ईमेल केलं. नेक्स्ट इनपुट टाईप इमेज केलं बरोबर. इमेज डिस्प्ले झालेली आहे. त्याच्यानंतर फाईल इनपुट टाईप फाईल यूज केलं तर चूज फाईलचं ऑप्शन येते इथून आपण काय करू शकतो फाईल चूज करून घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हिडन इनपुट टाईप म्हणजे फर्स्ट नेमच्या खाली आपण एक अजून घेतलं होतं इनपुट टाईप जो आपण हिडन केलेला आहे जसं की युजर आयडी. युजर आयडी आता काय हिडन आहे म्हणून तो डिस्प्ले नाही होते. फक्त काय डिस्प्ले होते ह्या फर्स्ट नेम आणि त्याची टेक्स्ट. ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय यूज करतो हिडन इनपुट टाईप. ठीक आहे. त्याच्यानंतर मंथ इनपुट टाईप आहे. मंथ मध्ये मंथ विथ इयर हा आपला डिस्प्ले होतो. त्याच्यानंतर इथे आपण काय केलेलं नंबर इनपुट टाईप त्याच्यामध्ये आपण काय केलंय क्वांटिटी सिलेक्ट करायला देतोय आणि क्वांटिटी मध्ये आपण अजून एक टाकलेला आहे की याच्यात मिनिमम आणि मॅक्झिमम नंबर आपल्याला द्यावा लागतो. मिनिमम मध्ये मी 1 म्हटलं आणि मॅक्झिमम मध्ये 9 म्हटलं. ठीक आहे. तर तुम्ही इन बिटवीनच क्वांटिटी टाकू शकता. त्यासाठी आपण काय केलं मिनिमम 1 आणि 10 म्हणजे जर आपण इथं 34 टाकलं ओके तर 34 आता हे क्वांटिटी आहे बरोबर. सबमिट ज्यावेळेस करेल आपण इथे हे आपल्या नॉर्मल नंबर मध्ये आहे कारण पॅटर्न चेक करतो पण जर मिनिमम मॅक्झिमम असेल
आणि सबमिट केला तर तो काय करेल, आता इथे 67 म्हटलं आणि सबमिट केलं तर इथे लगेच तो एरर देईल की तुम्हाला जो व्हॅल्यू आहे तुमचे ते 0 to 9 मध्येच यायला पाहिजे. ठीक आहे, तर हे मिनिमम मॅक्झिमम होतं. त्याच्यानंतर आपण हा बघितला, सबमिट केल्यानंतर इथे पण काय होतं की त्याचा स्पेसिफिक व्हॅल्यू आहे तो सिलेक्ट होऊन येतो. सर्च बॉक्स मध्ये आपण आता इथे टाकले पण तिथे काय नाही आलं, पण ज्यावेळेस आपण एखादा वर्ड टाईप करायला जातो त्यावेळेस सर्चचा आयकॉन येतोय आला, तर इथून आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. तर टेल आहे, टेल मध्ये आपण काल फॉर्मॅट बघितला, असा फॉर्मॅट असेल सबमिट केलं तर घेईल का तो नाही घेते, कारण आपण स्पेसिफिक जो फॉर्मॅट दिलेला आहे त्याच्यानुसार त्याला घ्यावा लागेल. त्याच्यानंतर आहे आपला टाइम इनपुट टाईप. सिलेक्ट केला टाइम आपण स्पेसिफिक टाइम सिलेक्ट करू शकतो. URL एखादी URL आहे तुम्हाला होम पेजला ऍड करायची तर तुम्ही एक URL घेऊ शकता. आणि त्यानंतर नेक्स्ट होतं आपलं वीक इनपुट टाईप मध्ये पूर्ण वीक डिस्प्ले होते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय केलं तर काल हे एक्झाम्पल बघितलेला होता. ठीक आहे, त्यासाठी आपण काय केलं तर एक सबमिट नावाची फॉर्म एक पेज पण क्रिएट केलेलं होतं. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत HTML पार्ट 9. HTML पार्ट 9.html. ठीक आहे, तर ऑलरेडी आपण जे काल बघितलं होतं ते HTML इनपुट टाइप्स होते बरोबर. तर याच्यामध्ये आपण बघणार होतो की जे आपले रिस्ट्रिक्शन डेटा टाइप आहेत बरोबर. रिस्ट्रिक्शन मध्ये काय होते की रीड ओनली किंवा जर आपल्याला फक्त डिसेबल करायचं आहे तर त्यासाठी आपण कुठले कुठले इनपुट यूज करू शकतो, तर आपण इथे टायटलला नाव देऊया इनपुट रिस्ट्रिक्शन्स. ठीक आहे, इनपुट रिस्ट्रिक्शन मध्ये काय काय पॉइंट येतात ते आपण बघूया आता. ठीक आहे, तर रिस्ट्रिक्शन मध्ये काय येते की फॉर एक्झाम्पल काय की ज्यावेळेस आपण एखादा एक्झाम्पल घेऊया, त्या एक्झाम्पल मध्ये ऑलरेडी आपण बघितलं की जर तुम्हाला नंबर आहे क्वांटिटी बरोबर, त्या क्वांटिटी मध्ये फक्त तुम्ही काय करू शकता की इथून इथपर्यंत मिन मॅक्स देऊ शकता. हे काय झालं, रिस्ट्रिक्शन झालं बरोबर. त्याच्यानंतर जर तुम्हाला फक्त रीड ओनली द्यायचंय म्हणजे काय करायचंय, त्याला टाईप नाही करता आला पाहिजे, त्यासाठी पण तुम्ही काय करू शकता, ओनली रीड करू शकता पण टाईप नाही करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही त्याला यूज करू शकता. तर फॉर एक्झाम्पल काय की आपण आता जस्ट लिस्ट आउट करूया आणि लिस्ट आउट नुसार आपण 1 by 1 इम्प्लिमेंटेशन स्टार्ट करूया. ठीक आहे, बिफोर दॅट आपण एक काम करूया की इनपुट ऍट्रिब्यूट काय असते, HTML इनपुट ऍट्रिब्यूट. ओके, आता मी क्लोज करते, आपण नेक्स्ट फाईल यूज करणार आहे. आपण याच्यामध्ये बघणार आहे की इनपुट रिस्ट्रिक्शन्स, त्याच्यानंतर असणार आहे HTML इनपुट ऍट्रिब्यूट. ओके, ऍट्रिब्यूट्स बघणार आहोत आणि त्याच्यानंतर बघणार आहोत आपण इनपुट फॉर्म ऍट्रिब्यूट. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले आपण बघूयात की HTML इनपुट ऍट्रिब्यूट काय असते. ओके, तर HTML इनपुट ऍट्रिब्यूट काय करतं की ज्यावेळेस आपण एखादं स्पेसिफिक आता इनपुट मध्ये व्हॅल्यू टाकतो बरोबर, तर ती इनिशियल व्हॅल्यू असते इनपुट फिल्डसाठी बरोबर. म्हणजेच काय, जर आपण बघूया इथं आता इनपुट मध्ये आपण यूज करतो व्हॅल्यू ऍट्रिब्यूट बरोबर. मग व्हॅल्यू ऍट्रिब्यूट ज्यावेळेस यूज करतो बरोबर, आता व्हॅल्यू ऍट्रिब्यूट स्पेसिफाय काय करते की इनिशियल व्हॅल्यूज फॉर एन इनपुट फिल्ड. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण इनपुट इलेमेंट्स यूज करतोय तर इनपुट इलेमेंट्स मध्ये ज्यावेळेस आपल्याला, ठीक आहे, आता इनपुट इलेमेंट्स मध्ये ज्यावेळेस आपल्याला एखादी व्हॅल्यू ऍट्रिब्यूट यूज करायचंय बरोबर, तर आपण डायरेक्टली काय करूया, इथे एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला क्लिअर आयडिया येईल. ठीक आहे, इनपुट व्हॅल्यू ऍट्रिब्यूट, इनपुट व्हॅल्यू ऍट्रिब्यूट. ठीक आहे, तर इनपुट व्हॅल्यू ऍट्रिब्यूट मध्ये फर्स्टली आपण फॉर्म क्रिएट करूया, बिकॉज विदाउट फॉर्म आपण सबमिट नाही करू शकत. आता हे आलं, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, लेबल टाकायचे. लेबल मध्ये टाकूया, फॉर नाही टाकलं तरी चालेल, पण आता फर्स्ट नेम. ओके, आता बघा ज्यावेळेस मी व्हॅल्यू टाकते बरोबर, व्हॅल्यू टाकते म्हणजे काय, ऑलरेडी बाय डिफॉल्ट येणार. जर व्हॅल्यू टाकलीच नाही तर तो डिस्प्ले नाही होणार. तर कशी पद्धतीने व्हॅल्यू डिस्प्ले होते ते आपण बघणार आहोत. तर इनपुट टाईप दिला, इनपुट टाईप मध्ये टेक्स्ट. आता ओनली आपण काय करूया, हे वाला रन करूया. ठीक आहे, रन करण्यासाठी रन विदाउट डिबगिंग क्रोमला सिलेक्ट केला. आता बघा ज्यावेळेस मी इथं व्हॅल्यू नाही टाकली तर काय झालं, इथं व्हॅल्यू टाईप करायला आपल्याला दिलेला आहे बरोबर. बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आली का, इथं नाही आली.
तर ज्यावेळेस आपण व्हॅल्यू ऍट्रिब्यूट यूज करतो त्यावेळेस काय होतं की व्हॅल्यू मध्ये ऍक्च्युली काय टाकायचे ते तर बाय डिफॉल्ट येतं. आपण काय म्हटलं इथं ओपन क्लस्टर फर्स्ट नेम मध्ये. ओके, तर बघा इथं काय झालं की बाय डिफॉल्ट आलं, बरोबर. इट्स कॉल्ड व्हॅल्यू ऍट्रिब्यूट. म्हणजे जी पण काही इनिशियल व्हॅल्यू आहे ते इनिशियल व्हॅल्यू आपण काय करतोय इनपुट फील्डला देतोय. इट्स कॉल्ड व्हॅल्यू ऍट्रिब्यूट. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय की लेबल अजून घेतलं, लेबलमध्ये टाकलं लास्ट नेम. ओके, आणि त्याच्यानंतर आपण काय केलं त्याच्यामध्ये अजून एक इनपुट घेऊन इनपुट मध्ये टाईप टेक्स्ट आणि याच्यामध्ये आपण व्हॅल्यू दिलं. ठीक आहे, व्हॅल्यू मध्ये म्हणलं एज्युटेक. सेव्ह केलं तर रन केलं. त्याच्यामध्ये बघा ओपन क्लस्टर एज्युटेक. ओके, बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आली आपली, बरोबर. का आली? कारण आपण काय केलेलं आहे की इनपुट टॅग मध्ये व्हॅल्यू ऍट्रिब्यूट यूज केलेला आहे, बरोबर. आता ज्यावेळेस मी याला रिफ्रेश करते तर काय झालेलं हे ओपन क्लस्टर एज्युटेक काय झाले बाय डिफॉल्ट आलेले, म्हणजे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम मध्ये. अशा पद्धतीने आपण काय केलं की इनपुट व्हॅल्यू ऍट्रिब्यूट म्हणजे काय की जर ऑलरेडी आपण इनपुट फील्ड असेल तर इनिशियल व्हॅल्यू आपण त्याला प्रोव्हाइड करतो. इट्स कॉल्ड व्हॅल्यू ऍट्रिब्यूट. म्हणजे त्याला डायरेक्टली आपण काय करू शकतो व्हॅल्यू ऍट्रिब्यूट देऊ शकतो. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे, तर नेक्स्ट मध्ये इनपुट रिस्ट्रिक्शन वाला पॉइंट एक आहे, त्याच्यामधला आहे रीड ओनली ऍट्रिब्यूट. ओके, इस 2 मध्ये रीड ओनली ऍट्रिब्यूट. ठीक आहे, आता रीड ओनली ऍट्रिब्यूट मध्ये काय होईल की जो आपण टेक्स्ट टाकलेला आहे इनपुट टेक्स्ट टाकलेला आहे आपल्याला फक्त त्याला रीड करता येणार पण त्याला राईट नाही करता येणार. ओके, तर त्यासाठी फॉर एक्झाम्पल आपण फॉर्म घेऊयात. ओके, तर फॉर्म मध्ये मी पहिले लेबल घेतलं. ओके, लेबल मध्ये टाकलं फर्स्ट नेम आणि त्यानंतर जे आपण इनपुट घेणार आहे ओके ते इनपुट मध्ये आपल्याला काय करायचंय रीड ओनली द्यायचंय. ठीक आहे, आता मी टाईप टेक्स्ट केलं तर याच्यामध्ये आपण दिली व्हॅल्यू, व्हॅल्यू मध्ये मी म्हटलं ओपन क्लस्टर. ओके, आणि ह्याला म्हटलं मी इथं रिस्ट्रिक्शन मध्ये ओनली रीड कर. ठीक आहे, तर काय होईल की हे टेक्स्ट आहे तुम्हाला बघा त्याच्यावरती माझं कर्सर होते पण हे मला राईट करता येत नाहीये, म्हणजे काहीच नाही करता येते. मी आता काय करते कीबोर्डने ह्याला रिमूव्ह करते पण ऍक्च्युली येत नाही, कारण का इथे काय आपला रीड ओनली ऍट्रिब्यूट आहे. म्हणजे काय झालं की जी टेक्स्ट आहे ती तुम्ही डायरेक्टली रीड करू शकता, त्याच्यावरती काय इनपुट करू शकता. आता फॉर एक्झाम्पल बघा विदाउट रीड ओनली आपण वरती तर बघितलेलं आहे पण अजून एक लास्ट नेम टाकून चेक करूयात. विदाउट रीड इनपुट टाईप इनपुट मध्ये टेक्स्ट आणि व्हॅल्यू दिली आपण, व्हॅल्यू मध्ये मी म्हटलं एज्युटेक. आता मी याला रिफ्रेश करते बघा, रिफ्रेश केल्यानंतर बघा आता ही आहे ह्याला मी एडिट पण नाही करू शकत, बरोबर. पण जर मी याला क्लिक केलं डायरेक्टली तर याला मी एडिट करू शकते. परत मी एज्युटेक टाईप करते. ठीक आहे, इट्स कॉल्ड रीड ओनली. म्हणजे तुम्ही एखादा इनपुट आहे तर त्या इनपुट वरती स्पेसिफाईज म्हणजे फक्त तुम्ही त्या इनपुट फील्डला रीड करू शकता, बरोबर. ओनली रीड म्हणजे तुम्ही त्याला मॉडिफाय करू शकत नाही, काहीच नाही करू शकत. ठीक आहे, पण जे तुम्ही टाकलेली व्हॅल्यू आहे ज्यावेळेस तुम्ही सबमिट कराल ही व्हॅल्यू सबमिट होते, कारण का तुम्ही ऑलरेडी त्याला काय केलेले व्हॅल्यू ऍड केलेली आहे, बरोबर. आता नेक्स्ट आहे आपला, तर नेक्स्ट मध्ये आहे डिसेबल्ड. ठीक आहे, H1 घेतलं तर H1 मध्ये टाकलं आता डिसेबल्ड DISABLED डिसेबल्ड ऍट्रिब्यूट. ओके, हे सगळे आपण काय करतोय की हे सगळे जे आहेत आपले इनपुट ऍट्रिब्यूट्स आहेत ओके ज्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. जसे की डिसेबल ऍट्रिब्यूट आहे तर हे काय होतं की ती फील्ड आहे ती पूर्ण डिसेबल राहते. म्हणजे काय की याच्यामध्ये बघा ज्यावेळेस आपण हे बघितलं आता त्याच्यामध्ये कसं आहे ही जी फील्ड आहे ती इनेबल आहे, म्हणजे आपण राईट करू शकत नाही पण ती फील्ड आहे ती इनेबल आहे. आता डिसेबल मध्ये ती फील्ड कशा पद्धतीने दिसते ते बघूया. आता फॉर्म मध्ये फॉर्म टाकलं, लेबल, लेबल मध्ये फर्स्ट नेम. ओके, त्यानंतर आपण इनपुट टाईप टाकूया, इनपुट टाईप, टाईप मध्ये टेक्स्ट, व्हॅल्यू दिली मी, व्हॅल्यू मध्ये टाकलं ओपन क्लस्टर आणि आपण ह्याला काय करूया डिसेबल करूया. बघा बाय डिफॉल्ट इथे येतो डिसेबल. ओके, आणि त्याच्यानंतर अजून एक आपण लेबल घेऊया, लेबल मध्ये नाव टाकूया लास्ट नेम. ओके, आणि आफ्टर दॅट इनपुट टाईप
इनपुट टाईप मध्ये टेक्स्ट आणि व्हॅल्यू मध्ये काय येईल एज्युटेक. सेव्ह केलं. आता आपण याला रन करूयात. ठीक आहे. आता बघा ज्यावेळेस रीड ओनली असते त्यावेळेस बघा मी याला राईट नाही करू शकत पण रीड करू शकते. पण हा जी फील्ड आहे बघा ज्यावेळेस मी क्लिक करते त्यावेळेस ती इनेबल होते. बरोबर. मी टाईप नाही करू शकत रीड करू शकते पण ही जी फील्ड आहे ती इनेबल होते. बरोबर. पण जी डिसेबल्ड ऍट्रिब्यूट आहे बघा त्याच्यावरती काहीच सिलेक्ट नाही होते. म्हणजे जो आपला याच्यावर क्लिक केल्यावर बोल्ड येतं बरोबर तसं याच्यामध्ये काहीच नाही होते. म्हणजे याला फक्त मी असं वरून सिलेक्ट करते पण ऍक्च्युली याला काहीच होत नाहीये. म्हणजे काय झाली पूर्ण डिसेबल झाली. ठीक आहे. तसं हे आहे याला मी चेंज करू शकते. बरोबर. विदाउट डिसेबल्ड आहे त्याला मी चेंज करू शकते. पण जे डिसेबल्ड ऍट्रिब्यूट आहे हे परमनंट नॉन क्लिकेबल म्हणजे अनक्लिकेबल असते ते आणि ते जे इनपुट आहे ते पूर्ण डिसेबल राहतं. हे म्हणजे त्याचा काहीच यूज नाही होत. इट्स कॉल्ड डिसेबल्ड. बरोबर. तर डिसेबल्ड इनपुट फील्ड आहे ते जे आपण ज्यावेळेस फॉर्म सबमिट करतो त्यावेळेस ते इन्फॉर्मेशन आहे ती सेंड होत नाही. ठीक आहे. डिसेबल्ड असताना. ओके. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की साईज ऍट्रिब्यूट. ओके. म्हणजे स्पेसिफाईज करायचं आपल्याला एखादी विड्थ आहे कॅरेक्टर और इनपुट फील्ड तर त्यावेळेस आपण साईज ऍट्रिब्यूट यूज करू शकतो. तर साईज मध्ये आपण बघूयात ते साईज ऍक्च्युअली वर्किंग कशी करते आणि कशा पद्धतीने आपण साईज ऍट्रिब्यूट देऊ शकतो. ठीक आहे. आता मोस्टली एखादा जर समजा पिन असेल बरोबर तर तो किती डिजिटचा असतो मॅक्स 4 डिजिटचा असतो किंवा तो जो असतो पिन तो नॉर्मली आपला 4 डिजिटचा असतो. जर आपल्याला स्पेसिफिक साईज द्यायची असेल आता हे आपण डायनामिक नाही करत आहे बरोबर म्हणून त्याला आपण फक्त साईज देऊ शकतो. बरोबर. जर त्याला साईज आपण स्पेसिफिक देतो तर इथं व्हॅलिडेशन नाही होते कारण आपण जो हा डेटा आहे तो स्टॅटिकली पास करतो त्यामुळे इथे प्रॉपर व्हॅलिडेशन नाही होते. नेक्स्ट साईज ऍट्रिब्यूट बघूया. साईज ऍट्रिब्यूट मध्ये नॉर्मली H1 साईज ऍट्रिब्यूट. ठीक आहे. आता हे साईज ऍट्रिब्यूट स्पेसिफाईज काय करतंय की जेवढे पण काही विड्थ म्हणजे कॅरेक्टर आहेत आपण इनपुट फील्ड बरोबर जेवढे पण इनपुट फील्ड मधले कॅरेक्टर आहेत तर तो साईज मध्ये आपण देऊ शकतो. बरोबर. जर साईज मध्ये देताना आपण काय करूया की एक फर्स्ट नेम क्रिएट करू आणि एक लास्ट नेम क्रिएट करू आणि एक पिन करूया. ठीक आहे. ते केल्यानंतर आपल्याला काय होईल की जो पण काय आपला इनपुट आहे तो सबमिट होईल. बट जस्ट इथं फॉर एक्झाम्पल स्टॅटिकली आपण प्रिंट करणार आहोत कारण आपण आता डायनामिकली प्रिंट नाही करत आहे त्यामुळे तुम्हाला इथे अलर्ट वगैरे काही डिस्प्ले नाही होणार आहे. ठीक आहे. आणि लक्षात घ्या आपण इथं स्पेसिफिक साईज देऊ शकतो. ओके. तर साईज साठी फर्स्ट नेम आणि इनपुट मध्ये इनपुट टाईप टेक्स्ट आयडी दिला नेम दिला त्याच्यानंतर आपण त्याला काय करू शकतो ओनली साईज देऊ शकतो. तर साईज हा एक ऍट्रिब्यूट आहे याच्यामध्ये म्हटलं 40 px. तर आता हा कन्सिडर नाही होणार ऍक्च्युअली डायनामिकली म्हणजे कंडिशन आहे ती चेक नाही होणार कारण हा जो डेटा आहे तो स्टॅटिकली पास होणार आहे. ठीक आहे. ओपन क्लस्टर तर असं आपण देऊ शकतो साईज ऍट्रिब्यूट मध्ये. ठीक आहे. तर हा साईज ऍट्रिब्यूट काय होतो इनपुट मध्ये स्पेसिफाईज होतो की नंबर ऑफ कॅरेक्टर किती आहेत तर त्याला आपण म्हणतो इनपुट साईज ऍट्रिब्यूट. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की मॅक्स लेंथ हा एक आहे ऍट्रिब्यूट आहे. बरोबर. जसं आपण साईज टाकले तसाच सेम आपला काय आहे नेक्स्ट मॅक्स लेंथ ऍट्रिब्यूट आहे. ओके. मॅक्स लेंथ ऍट्रिब्यूट तो सेम आपण याच्या पद्धतीने मॅनेज करतो. तर फॉर्म घेतला फॉर्म मध्ये मी लेबल घेतलं. ओके. लेबल मध्ये टाकलं की मॅक्स लेंथ ऍट्रिब्यूटच्या आधी आपण इथं टाकूया फर्स्ट नेम. ओके. आणि इनपुट टॅग घेऊया इनपुट टाईप मध्ये टाईप टेक्स्ट इथे साईज पण देऊ शकता तुम्ही साईज मध्ये 40 घेतलं त्याच्यानंतर इथे आपण नेम आणि आयडी पण देऊ शकतो आणि याच्यामध्ये आपण काही करू शकतो मॅक्स लेंथ पण देऊ शकतो. तर मॅक्स लेंथ मध्ये म्हटलं मी इथं की 4. ठीक आहे. तशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता की मॅक्स लेंथ आहे ती घेऊ शकता. बरोबर. तर मॅक्स लेंथ घ्यायची तर एखादा फॉर एक्झाम्पल काय की एखादा पिन वगैरे आहे तर त्याला तुम्ही काय करू शकता मॅक्स लेंथ पण देऊ शकता. ठीक आहे. तर हे डायनामिक वर्किंग साठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता फक्त याच्यामध्ये काय होईल की आपण इथे सबमिट बटन नाही दिलेलं आहे. ठीक आहे. पण डायनामिकली चेक करण्यासाठी तुम्ही इथं काय करू शकता सबमिट आपण हे नेक्स्ट जावास्क्रिप्ट मध्ये पार्ट मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता नॉर्मली आपण HTML पार्ट बघत आहोत. ठीक आहे.
आता मॅक्स लेंथ ऍट्रिब्यूट बघितला. हे सगळे काय आहे ते ऍट्रिब्यूट आणि इनपुट टाइप्स बघत आहे आपण, कारण हे आपल्याला ज्यावेळेस आपण फॉर्म यूज करणार आहे त्यामध्ये आपल्याला यूज येणार आहे. त्याच्यानंतर आपण ऑलरेडी बघितलेलं होतं मीन आणि मॅक्स, बरोबर. येस्टरडे आपण लेक्चरमध्ये मीन आणि मॅक्स बघितलं होतं डेटसाठी, बरोबर. मिनिमम डेट, मॅक्झिमम डेट आणि क्वांटिटी पण बघितलं होतं. आता नेक्स्ट बघणार आहोत आपण मल्टिपल ऍट्रिब्यूट. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला एखादी फाईल आहे तर फाईल आपल्याला मल्टिपल वेने सिलेक्ट करायची, त्यावेळेस आपण काय यूज करतो, त्या टाईप मध्ये फाईल यूज करतो आणि त्याचा ऍट्रिब्यूट राहतो मल्टिपल. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे पॉइंट आपला H2 मध्ये मल्टिपल ऍट्रिब्यूट. ठीक आहे. तर मल्टिपल ऍट्रिब्यूट मध्ये आपण ऑलरेडी काय टाईप बघितला होता फाईलचा. त्याच्या आधी आपण फॉर्म घेऊया. फॉर्म बेस्ड प्रॅक्टिस आहे, त्यामुळे प्रत्येक फॉर्म क्रिएट एखादा इनपुट एलिमेंट टाकताना कंपल्सरी फॉर्म हा इनपुट टाईप घ्यायचा आहे. ठीक आहे. फॉर्म हा HTML एलिमेंट घ्यायचा आहे. ठीक आहे. आता फॉर्म टाकलं, फॉर्म नंतर मी काय केले, लेबल टाकलेलं आहे. लेबल मध्ये आपण नाव देऊया सिलेक्ट फाइल्स. सिलेक्ट फाईल नाही म्हणत आता मी, इथे म्हणते सिलेक्ट फाइल्स, बिकॉज आपण इथे काय करणार आहे की मल्टिपल फाईल सिलेक्ट करून घेणार आहे, म्हणून मी इथे काय म्हटलं सिलेक्ट फाइल्स. आता याच्यामध्ये इनपुट मध्ये आपला टाईप येईल, तर टाईप मध्ये येईल आपला फाईल. ओके. आणि फाईल मध्ये आयडी नेम येईलच, पण याच्यामध्ये काय येईल आपला मल्टिपल एक ऍट्रिब्यूट येईल. म्हणजे यांनी काय करू शकतो आपण की सिलेक्ट करताना बघा, एखादी इमेज आपण एक सिलेक्ट करतोय त्यावेळेस आपल्याला जर मल्टिपल इमेज सिलेक्ट करायसाठी ऑप्शन येत असतील तर तिथे आपण काय यूज केलेलं आहे, मल्टिपल ऍट्रिब्यूट यूज केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय केलेलं की आपण काल पॅटर्न ऍट्रिब्यूट बघितला होता, बरोबर. कशासाठी यूज केला आपण तो यूज केला होता आपण फोन नंबरसाठी. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे, नेक्स्ट मध्ये टाकलं पॅटर्न ऍट्रिब्यूट. ओके. त्या पॅटर्न ऍट्रिब्यूट मध्ये आपण काय करू शकतो की जर काही रेग्युलर एक्सप्रेशन असेल, बरोबर, इनपुट फील्ड मध्ये चेक करायचे आपल्याला, तर त्याच्यामध्ये काय चेक करायचंय की फॉर एक्झाम्पल आपला जो पॅटर्न आहे तर तो पॅटर्न आहे तो 0 ते 3 मध्ये केलेला आपण काल, 0 to 5, आणि नंबरिंग दिलेला, ओनली नंबर त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. पण याच्यामध्ये काय करूया आपण नॉर्मली कंट्री कोड ऍड करूया. ज्यावेळेस आपण पॅटर्न बघतो त्यावेळेस वेगवेगळ्या टाईपचे पॅटर्न असू शकतात. जे पॅटर्न असतात ते स्टेटसाठी असू शकतात किंवा कंट्री कोडसाठी असू शकतात किंवा फोन नंबरसाठी असू शकतात. वेगवेगळ्या पॅटर्नसाठी आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ईमेल साठी पण घेऊ शकतो. आता आपण बघणार आहोत कंट्री कोड. तर कंट्री कोड करताना आपल्याला जर कंट्री कोड कॅरेक्टर मध्ये द्यायचंय तर कॅरेक्टर मध्ये पण आपण देऊ शकतो. ठीक आहे. तर कंट्री कोड मध्ये जर फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलं की एखादा कोड आहे, बरोबर, जसा USA आहे, IND आहे, बरोबर. तसं जर आपण एखादा घेतला तर तो जर आपण बाय डिफॉल्ट तसा सिलेक्ट नाही केला तर तो येणार नाही, तो वाला आपण पॅटर्न येतं बघूया. ठीक आहे. बिफोर दॅट आपल्याला काय करावं लागेल, इथं सबमिट पण घ्यावं लागेल. का विदाउट सबमिट आपल्याला ते कळणार नाही की वर्किंग होतंय और न होतंय. तर आपण त्यासाठी घेणार फॉर्म मध्ये आपण घेणार आहोत लेबल. ओके. तर लेबल मध्ये मी टाकते आता डायरेक्टली, आपण इथे टाकूया कंट्री कोड. ठीक आहे. तर नाव देऊया लेबलला आपण कंट्री कोड. ठीक आहे. तर कंट्री कोड दिला आपण COUNTRY. ओके. कंट्री कोड. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, इनपुट मध्ये पॅटर्न टाकायचे, कारण आपण यूज करणार आहे पॅटर्न ऍट्रिब्यूट. टाईप टेक्स्ट दिला आपण, आयडी आणि नेम द्यायची गरज नाही, तरी पण तुम्ही काय करू शकता, जे आपण फॉरला दिलेलं आहे तेव्हा आपण आयडीला आणि नेमला देऊ शकतो. ठीक आहे. डबल कोट मध्ये द्यायचे आपल्याला इथे, सेम मी इथे दिले. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथं काय यूज करायचंय, तर आपल्याला इथं यूज करायचंय पॅटर्न. ठीक आहे. आपण पॅटर्न ऍट्रिब्यूट यूज करतोय, त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, एक तर कॅपिटल किंवा स्मॉल चालायला पाहिजे, म्हणून आपण काय करू, A to Z आपले कीवर्ड असायला पाहिजे. दुसरा म्हणजे स्मॉल A to Z. हा एक पॅटर्न झाला. आणि जो आपला कंट्री कोड असतो तो 3च डिजिटचा असतो, म्हणून आपण काय करू, इथं 3च देऊया. ठीक आहे. जसं IND, इंडियासाठी कंट्री कोड आहे IND. मग नेक्स्ट आपण काय घेणार आहे, इनपुट टाईप घेणार आहे, पण इनपुट टाईप मध्ये आता टाकणार आहे आपण सबमिट. ओके. आणि त्याला व्हॅल्यू देणार आहे आपण सबमिट. ठीक आहे. आता आपण हे वाला आहे ते टेस्ट करूया. आता बघा, पॅटर्न ऍट्रिब्यूट मध्ये मी काय यूज केलं, पहिले तर फॉर्म द्यावा लागणार कंपल्सरी, कारण का ज्यावेळेस आपण सबमिटला क्लिक करेल त्यावेळेस ऍक्शन चेक करेल ते ना.
लेबल दिलं, लेबलला म्हटलं कंट्री कोड, नॉर्मल आपण इनपुट टाईप टेक्स्ट घेतला. आता पॅटर्न मध्ये काय दिलेलं आहे मी की मला कसं पाहिजे की A to Z एकतर कॅपिटल पाहिजे किंवा स्मॉल मध्ये पाहिजे आणि ओनली 3 डिजिट पाहिजे. ठीक आहे, तर आता हे वाला आहे सेव्ह करते आणि आता आपण काय करूयात रन करूयात. ठीक आहे, आता बघा मी इथे आले, याच्यामध्ये मी काय केलं की ओनली A टाकलं आणि सबमिट म्हणते, तर हे खाली जाते. तर याच्या खाली आपण मल्टिपल BRs घेऊया. याच्यानंतर मी एक चार टॅग पण यूज करते. ठीक आहे, आता बघा मी या पेजला रिफ्रेश करते. तर रिफ्रेश केल्यानंतर बघा मी इथं ओनली A देते. ओके, आणि सबमिट करते. त्यावेळेस काय म्हणताय, प्लीज मॅच द रिक्वेस्टेड फॉर्मॅट. ओके, परत जर मी ओनली A टाकलं स्मॉल मध्ये आणि सबमिट केलं तरी पण तो घेत नाही. मी AB टाकलं कॅपिटल मध्ये आणि सबमिट केलं तरी पण तो घेत नाही. ज्यावेळेस मी 3 डिजिट टाकेल त्यावेळेस जर सबमिट केलं तर काय होईल, कंट्री कोड मध्ये ABC. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, तिथे पॅटर्न देऊ शकतो. बरोबर, त्या पॅटर्न मध्ये ABCDF असेल आणि सबमिट केला तर काय होईल, तो एक्स्ट्रा पण घेणार नाही, ओनली 3 डिजिट एक्सेप्ट करेल. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आपण काय यूज करू शकतो, तर पॅटर्न ऍट्रिब्यूट यूज करू शकतो. कशासाठी, फॉर व्हॅलिडेशन साठी. म्हणजे तुम्ही युजर इनपुट मध्ये काय टाकताय ते बाय डिफॉल्ट जर तुम्हाला माहिती असेल तर मग इथे व्हॅलिडेशन देऊ शकता. बरोबर, युजरनं जे पण काही इनपुट आहे ते प्रॉपरली सबमिट करण्यासाठी. तर याच्यामध्ये आपण बघितलं पॅटर्न ऍट्रिब्यूट. बरोबर, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्लेस होल्डर. आता प्लेस होल्डर मध्ये आपण काय करतो की बाय डिफॉल्ट आपली जी टेक्स्ट आहे म्हणजे एक हिंट दिल्यासारखं आपण करतो. प्लेस होल्डर म्हणजे काय की इनपुट बॉक्स मध्ये आपल्याला काय एंटर करायचंय. बरोबर, म्हणजे काही टाईप करायचंय, फॉर एक्झाम्पल टेक्स्ट करायचं, सर्च, URL, नंबर, टेल, ईमेल, पासवर्ड, XYZ असं काही जर करायचं असेल तर आपण काय यूज करतो, प्लेस होल्डर. तर प्लेस होल्डर काय करते की काय टाईप करायचं आपल्याला त्याच्याबद्दल आपल्याला हिंट प्रोव्हाइड करते. ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय इम्प्लिमेंटेशन करणार बघा, H1 आहे. H1 मध्ये आपण टाकूया प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट. ठीक आहे, आता प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट आहे. तर प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट काय करते की एक आपल्याला तर नॉर्मली बघा एखादा ऍडमिशन फॉर्म असेल आणि त्याच्यावरती तुम्हाला तिथे काहीच टाकलेलं नसेल, काय एंटर करायचे त्या बॉक्समध्ये, तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. त्यासाठी आपण काय करतो, त्याला प्लेस होल्डर देतो. म्हणजेच काय की त्या फील्डमध्ये तुम्हाला काय एंटर करायचंय हे जर माहित पाहिजे असेल तर तुम्ही तिथं प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट द्यायला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी आपण एक फॉर्म घेऊया. फॉर्म मध्ये आपल्याला लेबल टाकायचंय. लेबल मध्ये फॉर कंपल्सरी नाहीये सध्या स्टॅटिक साठी. ओके, मी इथं म्हणेल एंटर मोबाईल नंबर. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इनपुट टाईप टाकायचं. तर इनपुट टाईप टाकताना टाईप इथं टेल आला पाहिजे, कारण का आपण काय करतोय आता नंबर टाकतोय. ठीक आहे, आता मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये आता आपण लास्ट टाइम पॅटर्न दाखवलेले. बरोबर, पॅटर्न टाकले होते. आता सध्या पॅटर्न टाकायची पण गरज नाही. आधी पहिले आपण काय करूया, प्लेस होल्डर, आणि प्लेस होल्डर मध्ये टाकूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, तर बघा मी याला रिफ्रेश करते. आता रिफ्रेश केल्यानंतर काय होते बघा, आता ही फील्ड बघा कसे, याच्यामध्ये ऑलरेडी काहीच लिहिलं नाही, पण ज्यावेळेस आपण प्लेस होल्डर करतोय बघा तर ती टेक्स्ट आहे ती विजिबल नाहीये. बरोबर, ती आहे ती फेंट मध्ये दिसते टेक्स्ट. पण ज्यावेळेस आपण याला क्लिक करतो बघा तर त्यावेळेस तिथे त्यांनी काय केलेलं हिंट दिलेलं. म्हणजे तुम्ही काय करा, अशा टाईप मध्ये अशा फॉर्मॅट मध्ये टाईप करू शकता. ठीक आहे, तर त्यांनी काय केलेलं अशी एक टाईपची हिंट दिलेली. बरोबर, इट्स कॉल्ड प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट. अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, हे काय आहे की प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत, आपण H1 मध्ये रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट. ओके, रिक्वायर्डच्या मिनिंग मध्येच आहे की रिक्वायर्ड म्हणजे काय, कंपल्सरी पाहिजे ते. मग एखादं तुम्हाला युजर नेम आहे सबमिट करायचंय तर तुम्हाला कंपल्सरी तिथे काय करायचंय, जर रिक्वायर्ड येते म्हणजे काही कंपल्सरी ते एंटर करायचे तर तुम्ही काय करू शकता, त्याला रिक्वायर्ड देऊ शकता. जर तुम्हाला ते कंपल्सरी नसेल, ठीक आहे, तर तुम्ही तिथं रिक्वायर्ड दिलं नाही तरी चालेल. पण आपण आता काय करतोय की रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट बघतोय. तर रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट आपण कशासाठी यूज करतो, तर आपण रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट आहे तो जर आपल्याला एखाद्या इनपुट मध्ये कंपल्सरी व्हॅल्यू द्यायची असेल तर त्यासाठी आपण काय करतो, यूज करतो. ठीक आहे, तर त्यासाठी मी काय करेल, पहिले फॉर्म नंतर आपल्याला काय करायचंय, लेबल घ्यायचंय.
ओके, तर लेबल मध्ये दिले की फर्स्ट नेम. ठीक आहे, जर हे आपल्याला द्यायचंच असेल कंपल्सरी तर आपण काय करणार, इनपुट टाईप मध्ये टेक्स्ट आणि आपल्याला इथं काय करायचं, रिक्वायर्ड द्यायचं. ठीक आहे, इथे बघा रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट आलं. आता इनपुट टाईप मध्ये आपण सबमिट घेऊया. इनपुट टाईप सबमिट, आणि सबमिट मध्ये आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू पण द्यायचे. व्हॅल्यू मध्ये म्हटलं मी सबमिट. सेव्ह केलं. आता बघा मी या पेजला रिफ्रेश करते, बरोबर. आता मी डायरेक्ट सबमिट केलं तर काय म्हणाल ते, प्लीज फिल आउट दिस फील्ड, कारण का ही फील्ड आहे ती कंपल्सरी आहे, बरोबर. त्यामुळे आपण काय केले तर रिक्वायर्ड टाकलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस सबमिट करतो त्यावेळेस तो काय पॉपअप देईल की फिल आउट दिस फील्ड बिकॉज दिस इज रिक्वायर्ड. याशिवाय तुम्ही सबमिट नाही करू शकत. ठीक आहे, हे काय झालं आपला रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट. ठीक आहे, आता याच्यानंतर जर समजा तुमच्याकडे काय असेल की तुम्ही एक रेंज डिस्प्ले करत असेल तर नेक्स्ट आहे आपला स्टेप ऍट्रिब्यूट. ठीक आहे, स्टेप ऍट्रिब्यूट मध्ये काय होतं की जो ऍट्रिब्यूट आपण स्पेसिफाईज करणार आहे तो लिगल नंबर इंटरव्हल्स असणार आहे. त्यासाठी इनपुट फील्डसाठी म्हणजे काय की जर आपण 3 नंबर केलं तर 3 नंबर मध्ये तो नंबर आहे तो 3 आपला जसा नंबर आपण टाकतोय तशा पद्धतीने असायला पाहिजे. तर हा स्टेट ऍट्रिब्यूट आहे कोणत्या कोणत्या इनपुट फील्डमध्ये चालतो, तर तो आपण नंबर मध्ये यूज करू शकतो, रेंज मध्ये करू शकतो, डेट टाइम लोकल मध्ये, मंथ टाइम आणि वीक मध्ये करू शकतो. ठीक आहे, कारण जो हा स्टेप ऍट्रिब्यूट आहे, आता फॉर एक्झाम्पल काय की ज्यावेळेस आपण एखादा पॉइंट नोट डाऊन करतोय, बरोबर. जर आपण काय केलं की एखादा पॉइंट आहे तो सबमिट केला पण तो इन बिटवीन कम्पेअर करतोय, बरोबर. म्हणजे जो तो नंबर आहे स्टेप ऍट्रिब्यूटचा लिगल नंबर आहे तो इंटरव्हल्स काय करतो, तो चेक करतो की आपण टाकलेला आहे तो 0 to 3 मध्ये टाकलेला आहे का नाही, बरोबर. जर आपण तो नंबर नाही टाकला तर काय होईल की 0 to 3 मध्ये जर नाही टाकला तर तो सबमिट नाही होणार. ठीक आहे, जर मी तो डायरेक्टली काय केलं की 0 to 3 व्हॅल्यूज म्हणजे कम्पेअर करते नियरेस्ट व्हॅल्यू की जर 2 टाकलं, आपण जर व्हॅलिडेशन 3 पर्यंत दिलं पण आपण फक्त 1च टाकत असेल सबमिट केलं तर तो काय म्हणेल की व्हॅलिड व्हॅल्यू इनपुट करा असं म्हणेल. ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करूया, रिअल टाइम एक्झाम्पल बघूया कशासाठी, स्टेप ऍट्रिब्यूट साठी. तर नेक्स्ट आहे बीआर. बीआर मध्ये टाकूया H1 मध्ये टाकलं स्टेप ऍट्रिब्यूट. ओके, आता स्टेप ऍट्रिब्यूट मध्ये फर्स्टली आपल्याला काय यूज करायचंय, फॉर्म यूज करायचे. त्याच्यानंतर फॉर्म मध्ये आपल्याला लेबल यूज करायचे. ठीक आहे, त्या लेबल मध्ये आता मी टाकते पॉइंट्स. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं, इनपुट टाईप यूज करायचे. इनपुट टाईप मध्ये आपण यूज करणार आहोत टाईप टेक्स्ट च्या ऐवजी नंबर टाकायचं, कारण आपण इथं काय करणार आहे, नंबर देणार आहे. नंबर टाकला का इथं टेक्स्ट होणार नाही, बिलकुलही होणार नाही. ठीक आहे, आता स्टेप मध्ये आपण काय टाकलं, 3 टाकलं. ठीक आहे, आता आपण इनपुट टाईप घेऊया फॉर सबमिट साठी. तर आपल्याला चेक करायचं, तर व्हॅल्यू टाकली, व्हॅल्यू मध्ये मी दिलं सबमिट. ठीक आहे, आता हे सबमिट झालं. आपण आता चेक करूया, तर बघा ही व्हॅल्यू आहे 0.3. जर मी 1 टाकलं आणि सबमिट म्हटलं तर तो इश्यू जनरेट करेल, बरोबर. 2 टाकलं तर नियरिंग व्हॅल्यू आहे, 3 टाकलं सबमिट केलं तर सबमिट झाली, बरोबर. म्हणजे तुम्ही नियर अबाउट ती जी व्हॅल्यू आहे ती टाकू शकता. म्हणजे 3 आहे तर 3 तो पास झाला, त्याच्यानंतर 6 दिलं तरी तो पास होईल. सबमिट केलं झालं. ठीक आहे, बट इथे जर आपण 1 दिलं तर सबमिट नाही होणार, कारण का नियरेस्ट व्हॅल्यू कम्पेअर करते ते, तर व्हॅलिड व्हॅल्यूज मध्ये 3 आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे, दिस इज स्टेप ऍट्रिब्यूट. ठीक आहे, हे सगळे काय ऍट्रिब्यूट आहे. म्हणजे ऍट्रिब्यूट म्हणजे काय, नेम इज इक्वल टू व्हॅल्यू. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं की जे आपण ऍट्रिब्यूट यूज करतोय, बरोबर, हे सगळे कशासाठी यूज होतात, तर आपल्या इनपुट मध्ये एक्स्ट्रा ऍड ऑन फंक्शनॅलिटी ऍड करण्यासाठी यूज होतात. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे की ज्यावेळेस आपण टाईप करतोय एखाद्या, तर हा जो माझा क्रोम आहे त्याला बाय डिफॉल्ट सिलेक्ट होतोय का चेक करूया. त्यासाठी आपण ऑटो फोकस ऍट्रिब्यूट यूज करतो. म्हणजे जर तुम्ही ऑलरेडी आधी काही टाईप केलेलं असेल तर ऑलरेडी सजेस्टेडला येतं ते, म्हणून त्याला आपण ऑटो फोकस ऍट्रिब्यूट देतो. ठीक आहे, सजेस्टेड म्हणजे काय, ऑलरेडी तुम्ही एखादा ईमेल असतो, ईमेल बॉक्स मध्ये ईमेलला क्लिक केलं का बाय डिफॉल्ट ईमेल येतो बघा, त्याला आपण म्हणतो ऑटो फोकस. ठीक आहे, तर नेक्स्ट पार्ट आहे आपला ऑटो फोकस ऍट्रिब्यूट. ठीक आहे,
तर ऑटो फोकस ऍट्रिब्यूट साठी फॉर्म घेतला. ठीक आहे, फॉर्म मध्ये लेबल घेतलेलं आहे. तर लेबल दिलं आपण, लेबल मध्ये मी टाकलं फर्स्ट नेम आणि डायरेक्टली आपण काय करूया, इनपुट टाइप मध्ये टाइप सबमिट आणि व्हॅल्यूला देऊया सबमिट. ठीक आहे, तर हे ऑटो फोकस आहे. तर याच्यामध्ये बघा आता विदाउट ऑटो फोकस, आता माझा क्रोम आहे त्याच्यावरती बाय डिफॉल्ट, आता बघा पहिले हा आहे, याच्यामध्ये पहिले आपल्याला इनपुट द्यायचं राहिलं. इनपुट मध्ये टेक्स्ट दिलं फक्त. आता ऑटो फोकस आपल्याला याच्यामध्ये द्यायचंय. ठीक आहे, जर तिथे टाईप करतो ऑटो सजेस्टेड यायला पाहिजे, म्हणून आपल्याला काय करायचं इथे, तर एक ऍट्रिब्यूट यूज करायचे, ते म्हणजे ऑटो फोकस. बघा बाय डिफॉल्ट येतं इथं ऑटो फोकस, याला सिलेक्ट करायचं. सेव्ह करून आता आउटपुट बघा. ठीक आहे, आता बघा बाय डिफॉल्ट माझ्या या क्रोम वरती नाही होत आहे, पण ज्यावेळेस तुम्ही इथं सिलेक्ट करता त्यावेळेस बाय डिफॉल्ट येते. कारण मी माझ्या क्रोम वरती जी हिस्ट्री आहे ती सेव्ह नाही केलेली कॅशेमध्ये. ठीक आहे, म्हणून माझं क्रोमला ऑटो फोकस डायरेक्टली येत नाहीये, कारण सिक्युरिटी पर्पज मी ते डिफॉल्ट डिसेबल केलेलं आहे. ठीक आहे, तर ऑटो फोकसनी काय होईल की ज्यावेळेस तुम्ही स्पेसिफिक नेम वरती सिलेक्ट कराल तर बाय डिफॉल्ट लगेच तुम्हाला सजेस्टेड तुम्ही टाईप केलेला टेक्स्ट इथं डिस्प्ले होईल. इट्स कॉल्ड ऑटो फोकस ऍट्रिब्यूट. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, याच्यामध्ये हाईट आणि विड्थ ऍट्रिब्यूट पण बघितलेलं आहे. ठीक आहे, एखादा जर टाईप इमेज असेल तर त्याला आपण काय करू शकतो, विड्थ आणि हाईट प्रोव्हाइड करू शकतो. तर त्याच्यासाठी एक एक्झाम्पल बघूयात आपण. ठीक आहे, एक्झाम्पल साठी H1 हाईट HEIGHT and width attribute. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की आता आपण एखादा फॉर्म घेतला आणि फॉर्म मध्ये आपण काय घेतलं, इमेज टाईप आपली इमेज असेल बरोबर, त्याला जर आपल्याला हाईट विड्थ द्यायचं तर त्या कसं देऊ शकतो. आता बघा इथे इमेज एक्झाम्पल. ओके, तर याचा इनपुट घेतला. इनपुट मध्ये आपण काय केलेलं आहे, टाईप आपल्याला इमेज सिलेक्ट करायचं आहे बरोबर. याच्यामध्ये आपण एक इमेज घेणार आहे सोर्स मध्ये. तर इमेज मध्ये मी टाकलं bg1.jpg. तर याच्यामध्ये ऍट्रिब्यूट द्यायचं आपल्याला. ऍट्रिब्यूट मध्ये आपण काय करणार आहे, विड्थ मध्ये मी टाकलं 400 पिक्सेल आणि हाईट टाकलं 400 पिक्सेल. तर हे आपण ऍट्रिब्यूट देऊ शकतो त्या इमेज साठी स्पेसिफिक इनपुट टाईपचा. तर हे बघा आलेलं आहे हे इमेज एक्झाम्पल. त्याच्यामध्ये बघा मार्क असा माऊस हँडचा पण आलेला आहे कर्सर. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण काय करतो, हाईट आणि विड्थ ऍट्रिब्यूट यूज करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की जर आपल्याला स्पेसिफिक डेटा लिस्ट डिस्प्ले करायचे त्यासाठी आपण काय यूज करतो, लिस्ट ऍट्रिब्यूट यूज करतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये खूप सारे असे बेसिक पॉइंट आहेत, तर ते आपण काय करूयात अर्लियर थोडं कव्हर अप करूया. तर याच्यासाठी बघा फर्स्टली आपण काय करूया, इनपुट लिस्ट ऍट्रिब्यूट काय असतं बघा, कारण जे इम्पॉर्टंट आहे केवळ आपण बघत आहे. तर याच्यामध्ये इनपुट लिस्ट ऍट्रिब्यूट, बिकॉज हे सगळे आहे तुम्हाला डायनामिकला यूज होऊ शकतात. ठीक आहे, इनपुट लिस्ट ऍट्रिब्यूट. आता इनपुट लिस्ट ऍट्रिब्यूट मध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण एखादी लिस्ट सर्च करतो तर ते बाय डिफॉल्ट डिस्प्ले कशी होती बघूयात. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये फॉर्म घ्यायचा. आता फॉर्म घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, याच्यामध्ये इनपुट मध्ये लिस्ट घेणार आहे. ठीक आहे, ते इनपुट आलं. इनपुट मध्ये आता डायरेक्टली आपल्याला इथे काय करायचं, टाईप वगैरे काही घ्यायचं नाही. ते इनपुट घेतलं, इनपुट नंतर डायरेक्टली आपण काय करेल, इथं लिस्ट यूज करणार आहोत. तर लिस्ट मध्ये नाव यूज करणार आहे. तर नाव मध्ये टाकलं आपण, तर इथे टाकूया आपण वेब डेव्हलपमेंट. ओके, किंवा वेब म्हणून टाकलं तरी चालेल. ठीक आहे, आता वेब म्हणून टाकलं तर वेब मध्ये टाकल्यानंतर नेक्स्टली आपल्याला काय करायचंय की त्याच्यामध्ये सगळी त्याची नावं डिस्प्ले करायचे. ठीक आहे, आता नावं डिस्प्ले करायचे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिले हे लिस्ट दिलं पण आपल्याला इथं काय करावं लागेल, नेम पण प्रोव्हाइड करावं लागेल. आता नेम मध्ये मी काय टाकलं, वेब म्हणून. ठीक आहे, आता सेम खाली जो आपण यूज करणार आहे तो डेटा लिस्ट यूज करणार आहे, म्हणजे जे लिस्ट आहे त्याच्यामधनं आपण ते काय करणार आहे, सिलेक्ट करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, तर डेटा लिस्ट आहे, तर डेटा लिस्ट मध्ये आपण यूज करणार आहे आयडी. ठीक आहे, जसा आपण लिस्ट घेतला, लिस्ट आहे आपण काय करणार आहे, सेम ॲज आयडी म्हणून यूज करणार आहे. आयडी घेतला, आयडी मध्ये मी टाकलं वेब. ठीक आहे, हे टाकल्यानंतर आपल्याला आता काय करायचे, त्याचे ऑप्शन मध्ये व्हॅल्यू प्रोव्हाइड करायचे. ठीक आहे, आता मी ऑप्शन घेतला, ऑप्शन मध्ये व्हॅल्यू म्हटलं,
वेबमध्ये काय HTML, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट. आता हे ऑप्शन आहेत आपले सगळे, बरोबर. आता नेक्स्ट आपण मी दिला ऑप्शन, तर ऑप्शनला आपल्याला व्हॅल्यू द्यायची, ठीक आहे. व्हॅल्यू मध्ये म्हणलं CSS, सेव्ह केलं, ठीक आहे. हे आपले काय डेटा लिस्ट आहे, बरोबर. आणि टाईप सबमिट, इनपुट टाईप मध्ये सबमिट आणि व्हॅल्यू वाला आपला सबमिट, ठीक आहे. आता बघा मी काय केलं, एक फॉर्म घेतला, ते इनपुट टाईप आहे, याच्यामध्ये काय घेतलं, लिस्ट घेतलं मी, लिस्ट ऍट्रिब्यूट. आता आपण जे यूज करतो ना लिस्ट ऍट्रिब्यूट, लिस्ट घेतलं, त्याला नाव दिलं, सेम नाव मी आयडीला प्रोव्हाइड केलं आणि याच्यामध्ये काय केलंय, ऑप्शन दिलेत. असे मल्टिपल ऑप्शन देऊ शकता. पण इथे बघा सजेस्टेडला ज्यावेळेस मी इथे सिलेक्ट करते तर बाय डिफॉल्ट आले हे दोन, इट्स कॉल्ड लिस्ट ऍट्रिब्यूट, ओके. बाय डिफॉल्ट बघा इथे डायरेक्टली काय झालं, आला म्हणजे हे काढलं, डायरेक्टली सिलेक्ट केलं की जेवढे अवेलेबल आहेत तेवढे आले, बरोबर. जसं आपण इथं काय केलं, मल्टिपल्स टाकले, बरोबर. HTMLच्या ऐवजी इथं टाकलं आपण जावा स्क्रिप्ट. त्याच्यानंतर आपण म्हटले इथं बूटस्ट्रॅप, त्याच्यानंतर React.js आणि लाईव्ह प्रोजेक्ट, ठीक आहे. आता मला रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर बघा फक्त इथे लिस्ट मध्ये क्लिक केलं तर काय झालं की जेवढे माझ्याकडे लिस्ट आहे ऑलरेडी बाय डिफॉल्ट ही लिस्ट आली, त्यातली काय करू शकते, सिलेक्ट करू शकते. ते इट्स कॉल्ड लिस्ट ऍट्रिब्यूट, इनपुट लिस्ट ऍट्रिब्यूट, ठीक आहे. तर याच्यामध्ये बेसिकली असे खूप सारे आहेत, तर आपण आजचं सेशन इथेच कम्प्लीट करूया आणि नेक्स्ट मध्ये कंटिन्यू करूया, ठीक आहे. सो थँक्यू एव्हरीवन.